नमस्कार मित्रांनो, आता आपण आपला एक क्लोजिंग ट्रेड घेतलेला आहे. इथे आपली एंट्री झालेली आहे ऑलरेडी. एंट्री आपली झालेली आहे 170.6 ला. सो इथे मी इमिडिएटली पहिला स्टॉप लॉस लावतो आहे. 170 म्हणजे 190.6 वुड बी अवर स्टॉप लॉस. 190.4 ट्रिगर बाय. ऑल राईट, स्टॉप लॉस लावलेला आहे. सगळ्यात पहिलं काम मी स्टॉप लॉस लावायचं केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता एकदा स्टॉप लॉस लावला की आपण स्लोली अनालाइज देखील करू शकतो. मी एकदा रिफ्रेश करतो, कॅन्डल कुठे आपली क्लोज झालेली होती, कोणत्या पॉइंटला, आणि आपलं एंट्री कशी मिळालेली आहे ते बघतो. ओके, सो कॅन्डल क्लोज झालेली होती 170.65 ला, आणि आपली एंट्री देखील एक्झॅक्टली त्याच पॉइंटला झालेली आहे इकडे 170.65. सो आपण परफेक्ट एंट्री झालेली आहे बोलू शकतो. परंतु इथे मार्केट आपल्याला एंट्री दिल्यानंतर अप साईडला मुवमेंट करत आहे. ठीक आहे, आपल्याला आपल्या ट्रेडनुसार सेलिंग साईडची पोझिशन मिळत होती. सो आपण म्हणून आपला जो प्लान होता त्यानुसार सेलिंगची पोझिशन घेतलेली आहे. परंतु इथून जर का मार्केट अपवर्ड मुवमेंट केली तर मात्र आपण आपला स्टॉप लॉस घेणार आहोत, नथिंग एल्स. ठीक आहे, 130.65. ठीक आहे, आपण आपले 1:2 च्या रिस्क रिवॉर्डनुसार सेट केलेला आहे. इथे मी आपला फर्स्ट टार्गेट जो आहे 20 पॉईंटचा तो इथे सेट करत आहे. 170 म्हणजे इथे 150.65. राईट. सो मित्रांनो, तुम्ही जर का माझे काही व्हिडिओज आता मागचे पाहिलेले असतील, सो आपण एक सेम स्ट्रॅटेजी किंवा स्ट्रॅटेजीपेक्षा एंट्री एक्झिटचे पॉईंट्स मी फक्त सांगत नाहीये, परंतु एकदा ट्रेड घेतला की त्याच्यानंतर आपला रिस्क टू रिवॉर्ड तुम्ही बघू शकत असाल 1:2 ऑलवेज मेंटेन करतो. ट्रेलिंग आपण प्रॉपरली करत आहोत, आणि त्यानंतर टार्गेट घेण्यासाठी देखील आपण प्रॉपर वेट करत आहोत, किंवा आपलं टार्गेट आलं तर इमिडिएटली बुक करत आहोत. सो हे पूर्णपणे रूल बेस्ड ट्रेड आपण फॉलो करत आहोत. इथे कुठेही आपण आपल्या मनात येतं किंवा आपल्याला वाटतंय म्हणून वर खाली स्टॉप लॉस किंवा टार्गेट मूव्ह करत नाहीये. सर्टन रूल आपण सेट केलेले आहेत आणि त्या रूल नुसारच आपण ऍक्ट करत आहोत. मग आपला स्टॉप लॉस, जसं आपण सकाळी फक्त 3 मिनिटात स्टॉप लॉस गेला तरी आपण स्टॉप लॉस देऊन बाहेर आलो. सेकंड ट्रेडला आपल्याला टार्गेट मिळालेला होता, सो टार्गेट आपण सेकंड ट्रेडला घेतलेला आहे. आणि ह्या ट्रेडमध्ये स्टॉप लॉस जाईल की टार्गेट येईल हे आपल्याला कोणालाच माहिती नाहीये. परंतु रूलने आपण ट्रेड घेतल्यामुळे आपल्याला एवढी खात्री राहील की जे काही आपल्याला मिळेल ते आपल्या रूलनुसार मिळेल, आणि आपण लॉंग टर्म मध्ये या रूलनुसारच प्रॉफिटेबल राहू. ठीक आहे, सो मी इथे स्पॉटवर देखील मार्किंग करून घेतो. मार्केट खाली येत आहे. हो हो हो, स्पॉट मध्ये मार्किंग करायच्या वेळेसच इथे जबरदस्त फॉल येत होता. इथे आपलं फर्स्ट टार्गेट आलं की आपण इमिडिएटली स्टॉप लॉस ट्रेल करणार आहोत. सो मी रेडी राहतो आहे इथे, कारण मार्केट खूप स्पीडली फॉल होताना मार्केट खूप स्पीड मध्ये फॉल होऊ शकतं. सो त्याच्यामुळे आपण इथे रेडी आहोत, आणि टिल दॅट टाइम आपण इथे देखील सेट करून घेऊया. सो इथे आपला स्पॉट मध्ये 40 पॉईंटचा राहील डिस्टन्स फर्स्ट टार्गेट, अँड देन सिमिलरली स्टॉप लॉस पण आपला 40चाच राहील. स्पॉट मध्ये जो 40 पॉईंट आहे तो इकडे आपल्याला ऑप्शन प्रीमियम चार्टवर 20 पॉईंट ऍज पर डेल्टा 0.5 आपल्याला इथे हाफ ठेवायला लागतो. ठीक आहे, आता ट्रेड घेतलेला आहे आपण. आपले पोझिशन सेट केलेले आहेत. ट्रेलिंग स्टॉप लॉस कुठे घ्यायचा आहे, टार्गेट काय घ्यायचं आहे, आता फक्त वाट बघायची. ठीक आहे, आता हे थोडा अजून वेळ घेत आहे. थोडंसं क्विकली इथे 1 मिनिटात खाली आलेला, परंतु आता थांबलेला आहे एका ठिकाणी. बघूया आता ह्याच कॅन्डलला अजून काही सेकंड्स बाकी आहेत. ह्या कॅन्डलला आपल्याला फर्स्ट टार्गेट देतोय की पुढच्या कॅन्डलला लगेच पहिल्या 1 मिनिटातच आपल्याला फर्स्ट टार्गेट देईल, ते आपल्याला बघायचंय. इथून रिव्हर्स देखील जाऊ शकतो मित्रांनो. सो अजिबात आता हे जे दिसत आहेत 1800-1900 त्याच्यावर जाऊ नका. अजूनही मार्केटमध्ये ट्रेड आपला क्लोज झालेला नाहीये. सो हे जे इकडे दिसत आहेत नंबर्स, हे काही मॅटर नाही करत, आणि ह्या नंबर्सला बघूनही काही उपयोग नाही. सो आपला फोकस या नंबरवर नाही, तर आपले इथे जे आपण लेवल मार्क केलेले आहे तिथे असायला हवं. सो वाट पाहूया, आणि बघूया कॅन्डल आता कुठे क्लोज होईल. त्यानंतर आपला फर्स्ट टार्गेट हिट होतोय की रिव्हर्स होऊन स्टॉप लॉस हिट होतोय. मित्रांनो, मार्केट थोडंसं रिव्हर्स होऊन आता आपल्या कॉस्ट टू कॉस्ट आलेलं आहे. सो इथून जर का अपवर्ड मुवमेंट आली तर आपला स्टॉप लॉस हिट होऊ शकतो. आपण स्टॉप लॉस देण्यासाठी देखील तयार आहोत इथे.
इथे आपण अजूनही ओव्हरऑल जर का दिवसाचं बघितलं तर दिवसाच्या ह्याच्यात आपण प्रॉफिटमध्येच आहोत. इथे जर का आपला स्टॉप लॉस हिट होत असेल तर म्हटलं आपला हा प्रॉफिट झिरो होऊन जाईल आणि इथे आपल्या हेच पोझिशन मध्ये जे काय थोडाफार प्रॉफिट दिसेल 200-400 रुपये तेवढाच आपला ओव्हरऑल प्रॉफिट राहील आणि तो देखील आय थिंक ब्रोकरेज मध्ये वगैरेच डिडक्ट होऊन जाईल. सो जर का आपला ह्या ट्रेडमध्ये स्टॉप लॉस हिट होत असेल तर आपण आजचा पूर्ण दिवसात कॉस्ट टू कॉस्ट बाहेर निघू विच इज ऑल्सो अ गुड थिंग. कारण कॅपिटल प्रिझर्व करणं ही सगळ्यात जास्त आपली प्रायोरिटी असते आणि त्याच्यानंतर जो काय प्रॉफिट मिळेल तो आपण वेलकम करू शकतो. राईट. सो एक ट्रेड आज आपला लॉस मध्ये गेलेला होता, एक ट्रेड प्रॉफिट मध्ये गेलेला आहे आणि तिसरा ट्रेड आता लॉस झाला तरी आपण कॉस्ट टू कॉस्ट निघू. म्हणजे 2 ट्रेड लॉस झाले आणि एकच प्रॉफिट झालं तरी आपण कॉस्ट टू कॉस्ट राहणार. जर का हे 2 ट्रेड आता हा ट्रेड जर का आपला प्रॉफिटेबल राहिला तर मात्र आपल्याला बऱ्यापैकी प्रॉफिट होऊ शकतो. सो आता सध्या पुन्हा एकदा कॉस्ट टू कॉस्टच आलेला आहे. मार्केट थोडंसं खाली जाऊन पुन्हा वर आलेलं आहे. इथे आपलं 155.7 हा लो कॅन्डलने केलेला होता. आपला फर्स्ट टार्गेट 150.65 होता. सो 5 पॉईंटसाठी इथे राहिलेला होता. तर काही हरकत नाही, मार्केट जे काही करेल आपल्याला आपण त्याचं एक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचं. स्टॉप लॉस देऊ दे किंवा टार्गेट देऊ दे. राईट. सो आपण अजूनही होल्ड करणार आहोत आणि वाट पाहणार आहोत. आता 2 वाजलेले आहेत. अजून साधारण मार्केट सव्वा तास आपल्यासाठी ओपन आहे. त्याच्यानंतर आपली ऑटो स्क्वेअर होऊ शकते पोझिशन. सो बघूया, सव्वा तास बराच वेळ आहे. विल सी. मार्केट थोडंसं आपल्या ऑपोजिट डायरेक्शनला जात आहे मित्रांनो. इथे आय थिंक आपण जी शॉर्ट पोझिशन केलेली होती ती ऑलरेडी मार्केटने बऱ्यापैकी स्ट्रेच केलेलं आहे. राईट. इकडनं आपण पाहू शकतोय मॉर्निंगला थोडंसं डबल टॉप पॅटर्न बनून खाली आलेलं होतं. इथून पुन्हा आपल्याला एक पॅटर्न दिसलेला होता आणि शिवाय पॅटर्नपेक्षा आपण जी आपली स्ट्रॅटेजी आहे त्यानुसार आपण इकडे डाऊन साईडचा ट्रेड घेतलेला होता. इथे आपल्याला फर्स्ट टार्गेट जरी आलं असतं तरी आपण इथे कॉस्ट टू कॉस्ट निघालो असतो, परंतु आपल्याला फर्स्ट टार्गेट न देताच थोडं रिव्हर्स होत आहे. सो अजूनही आता हे 176, 177 और 178 पर्यंत आलेला आहे. आपला स्टॉप लॉस 190 वर इंटॅक्ट आहे. अजूनही आपण 12 पॉईंट अवे आहोत. सो पाहूया इथे आता कदाचित चान्सेस हाय दॅट इट विल ईट अप अवर स्टॉप लॉस. पण इथे जर का आपण पाहिलं त्याच्या अगोदर तर ह्या लेवलला सेलिंग आलेली होती. राईट. त्याच्यानंतर पुन्हा मार्केट जेव्हा ह्या लेवलला गेलेलं आहे इथे आपल्याला लॉंग वीक दिसत आहेत. राईट. सो इथून देखील सेलर अवेलेबल होते. सो ह्या झोनमध्ये थोडेफार सेलर जर का अजूनही अवेलेबल असतील तर इथून मार्केट पुन्हा खाली येऊ शकते. राईट. आणि पुन्हा हा लो देखील ब्रेक होऊ शकतो ऍज पर द पॅटर्न. परंतु इथे जर का सेलर वीक झाले असतील तर हा झोन ब्रेक करून मार्केट देन पुन्हा अपवर्ड मुवमेंट ह्या लेवल पर्यंत तरी मिनिमम करू शकतो. सो आणि शिवाय इथे आपण जर का पाहिलं तर ही एक राऊंड लेवल आहे 24,500. राईट. ही एक राऊंड लेवल आहे आणि मेजर राऊंड लेवल आहे. सो इथे देखील थोड्याफार प्रमाणात रेजिस्टन्स असू शकतो जर का मार्केट फॉल झालं तर. इथे फॉल होऊन इथे सेलर अजूनही बाकी असतील तर इथे थोडा वेळ साईडवेज होऊन त्याच्यानंतर बायर स्ट्रॉंगर असतील तर वरच्या साईडला आणि सेलर स्ट्रॉंगर असतील तर डाऊन साईडला जाऊ शकेल. परंतु तिथे थोडा वेळ रेंगाळणार जरूर जर का मार्केट इथले सेलर्सला ऑक्युपाय करून खाली येत असेल तर. ठीक आहे. सो आय थिंक थोडा वेळ आपल्याला हा ट्रेड थोडासा लेंदी होऊ शकतोय. मे बी 3 वाजेपर्यंत देखील खेचला जाऊ शकतोय जर का इथे स्टॉप लॉस हिट न करता मार्केट थोडं खाली आलं तर. सो पाहूया काय होतंय. विल वेट. कॅन्डल क्लोज व्हायला मित्रांनो फक्त 1 मिनिट राहिलेलं आहे. ऑलमोस्ट 2:30 वाजलेले आहेत आता आणि इथे एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल फॉर्म होत आहे आणि आपल्या इकडे ऑप्शन चार्ट मध्ये देखील प्रिव्हियस जो एक हाय होता तो ब्रेक करून वर जात आहे. इथे सेलर्स झोन ऍक्टिव्ह होतोय की नाही हे थोडं पाहावं लागेल. ते बायर्सच मेजरली ऍक्टिव्ह दिसत आहेत कारण की थ्रू आउट द डे इथे सेलिंग झालेली होती. आणि त्या व्यतिरिक्त जर का अजून थोडं मागे जाऊन बघूया इथे ह्या लेवलला. ओके, तर थोडस अजून ह्या झोन पासून पण एक जी बाईंग आलेली होती इथे हा अनटच्ड एरिया आहे. राईट. सो इथून मार्केट इथे काही जे बायर्स असतील ते पुल करण्याचा वर ट्राय करतील, परंतु इथे सेलर्स ऍक्टिव्ह होत आहेत की नाही होत आहेत हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि थ्रू आउट द डे जो ट्रेंड राहिलेला आहे डाऊनवर्ड ट्रेंड थोडासा म्हणू शकतो आपण याला. सो हा ट्रेंड कंटिन्यू होतोय की नाही हे पाहावं लागेल. अजूनही आपण एक साधारण 10 पॉईंट अवे आहोत स्टॉप लॉस पासून, परंतु 10 पॉईंट एका झटक्यात कव्हर होऊ शकतील आणि कॅन्डल क्लोज झालेली आहे. स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल क्लोज झालेली आहे.
सो इथून अपसाईडला स्पाइक येतोय की ह्याला पुन्हा कव्हर करून मारे बाजू कॅन्डल फॉर्म करेल हे आपल्याला एकदा बघावं लागेल. हे देखील आता थोडी व्होलॅटाईल होण्याची झालेली आहे. 2:30 वाजलेले आहेत. सो बहुतांशी ट्रेडर्स त्यांचे पोझिशन स्क्वेअर ऑफ करण्याचा प्रयत्न करू शकतील. अराउंड 2:45 3 किंवा मॅक्स टू मॅक्स 3:15 पर्यंत ट्रेडर जे इंट्राडे ट्रेडर स्पेसिफिकली आहे ते पोझिशन क्लोज करण्याचा प्रयत्न करतात. सो लेट्स सी काय आउटकम येते. आपण अजूनही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. ऑलमोस्ट आपण 1:45 एंट्री केलेली होती 1:45 आणि पाऊण तास झालेला आहे आपल्याला या ट्रेडमध्ये अँड स्टिल वी आर नोवेअर. ऑलमोस्ट वी आर क्लोज टू अवर स्टॉप लॉस बट इट स्टिल नॉट हिट. वाट पाहूया काय आउटकम येते. मित्रांनो आपण डिस्कस केल्याप्रमाणे इथे जे सेलर्स थोडेफार पेंडिंग होते ते ऍक्टिव्ह होऊन पुन्हा इथे एक मरवजू जे आपण बोलत होतो तीच कॅन्डल एक्झॅक्टली फॉर्म झालेली आहे. सो पूर्णपणे ह्या ग्रीन कॅन्डलला कव्हर केलेलं आहे इथे आणि इव्हन आपण इकडे ऑप्शन चार्ट मध्ये देखील पाहू शकतो. परंतु ही कॅन्डल क्लोज व्हायला अजूनही 1.5 मिनिटाचा अवधी बाकी आहे. सो हे याच स्ट्रॉंग वेने क्लोज होणं देखील गरजेचं आहे. अन्यथा इथे फक्त एक स्पाइक लावून पुन्हा वर गेली तर त्याची वर्थ 0 होऊन जाईल आणि इनफॅक्ट इथे बायर्स पुन्हा ऍक्टिव्ह होऊन आपला स्टॉप लॉस हिट करू शकतो. सो इथे क्लोजिंग देखील या कॅन्डलची तितकीच महत्वाची आहे. इथे जवळपास एक 530च्या आसपास किंवा त्याच्या खालीच क्लोजिंग दिली तर मात्र बेनिफिट होऊ शकेल. आणि जर का मार्केट 500च्या लेवलच्या खाली जर का ट्रेड करायला लागलं साधारण 480 490 तर इथून अजून फॉल एक्सपेक्टेड आहे. सो वेळ देखील आता झालेली आहे. टायमिंग 2:35 ऑलमोस्ट व्हायला आलेले आहे. सो मार्केट क्लोजिंगची वेळ आलेली आहे. इथे एक राऊंड लेवल आहे आणि बऱ्याच वेळ थोडा वेळ इथे टाइमपास केल्यानंतर एक एक्सपेक्टेड आहे की मार्केट खाली यावं आणि मार्केट खाली आलं फर्स्ट टार्गेट जवळ आलं की आपण इमिडिएटली आपलं स्टॉप लॉस ट्रेल करणार आहोत. सो थोडी वाट पाहावी लागू शकते. मित्रांनो आता 2:50 होत आलेले आहे. ही 2:50 चे कॅन्डल क्लोज होण्यासाठी आता 1च मिनिट राहिलेला आहे. इथून पुढे मार्केट टुवर्ड्स आपल्या लास्ट सेशन मध्ये पोहोचत आहे आणि इथे मार्केट थोडंसं व्होलेटाईल राहतं. जसं मॉर्निंग सेशन्सला थोडी व्होलॅटिलिटी असते, सडन अप मूव्ह डाऊन मूव्ह येत असतात. सो त्याच प्रकारे ह्या एंडिंगला पण असेच मुवमेंट्स होत असतात. सो इथे कदाचित आपल्या डायरेक्शनला एक स्पाइक येऊ शकतो किंवा अपवर्ड डायरेक्शनला देखील जाऊन आपला स्टॉप लॉस हिट करू शकतोय. सो ह्या मार्केटमध्ये आता ह्या वेळेस तरी आपल्याला थोडं ऍक्टिव्ह राहावं लागेल आणि ज्या पण डायरेक्शनला मार्केट मुवमेंट करेल त्या हिशोबाने आपला ट्रेड एक्झिक्यूट करावा लागेल. इथे वर जर का स्टॉप लॉस घेतला तर आपल्याला ही आपली हेजिंग पोझिशन क्लोज करायला लागेल किंवा एक सडन स्पाइक आला आणि आपला फर्स्ट टार्गेट हिट केला तर आपल्याला स्टॉप लॉस ट्रेल करावा लागेल. की आता आणि आपल्याकडे मॅक्सिमम आता आपण म्हणू शकतो की एक 20 ते 25 मिनिटाचाच अवधी राहिलेला आहे. कारण 2:15 पर्यंत मॅक्सिमम आपण पोझिशन क्लोज करणार. टार्गेट किंवा स्टॉप लॉस नाही आले तरी देखील, कारण त्यानंतर ऑटो स्क्वेअर ऑफ होऊन जाईल पोझिशन नाही. सो आपण ऑटो स्क्वेअर ऑफच्या ऐवजी स्वतःच 3:14 पर्यंत वगैरे किंवा 3:15 पर्यंत किंवा अगदी डिपेंड त्यावेळेस कशी सिच्युएशन आहे. सो 3:10 नंतर 3:10 ते 3:15 मध्ये आपण आपली पोझिशन स्क्वेअर ऑफ करू जर का आपला टार्गेट किंवा स्टॉप लॉस काहीही मीट नाही झाला तर. सो अजूनही 20 मिनिट आहेत. पाहूया या 20 मिनिटात काही मुवमेंट येते का. ते स्टॉप लॉस मित्रांनो आता कोणत्याही क्षणी आपला हिट होऊ शकतोय. मार्केट अपवर्ड मुवमेंट करत आहे आणि इथे ऑप्शन मध्ये बऱ्यापैकी मुवमेंट येत आहे. आता फक्त क्लोज बटन दाबायचा कोणी गरज आहे, कारण इथे हेजिंग पोझिशन आपण इमिडिएटली क्लोज करू. ऑप्शन्स मध्ये स्पाइक लागत आहेत आता. इफ यू सी ओव्हर हिअर इथे ऑप्शन स्पॉट मध्ये ब्रेक नाही केलेला होता, परंतु आपल्या प्रीमियम मध्ये ब्रेक झालेला आहे. सो हे जेव्हा मार्केट व्होलटाईल होतं किंवा ह्या टुवर्ड्स आपल्या एंड टाइम पर्यंत पोहोचतं त्यावेळेस असे सिच्युएशन आपल्याला बघायला मिळू शकते. सो आपण रेडी आहोत आपली हेजिंग पोझिशन देखील क्लोज करण्यासाठी जर का इकडे स्टॉप लॉस हिट झाला तर. कॅन्डलचा हाय मित्रांनो 187.65 झालेला होता आणि आपला 190.4 ला म्हणजे साधारण एक 3 पॉईंट अप्रॉक्सिमेट आपला स्टॉप लॉस लांब होता. कालचा ट्रेड जर का आपण बघितला असेल सेकंड ट्रेड 3 पॉईंटने आपला स्टॉप लॉस वाचलेला होता आणि त्याच्यानंतर आपला टार्गेट हिट झालेला होता. स्टॉप लॉस पेक्षा ट्रेलिंग स्टॉप लॉस वाचलेला होता. त्यानंतर 40 पॉईंट्स आपला टार्गेट हिट झालेला होता. सो ती सेम सिच्युएशन आता होईल का, वी डोंट नो अँड वी हॅव टू वेट. व्हॉलॅटिलिटीमुळे कदाचित हिट होऊ शकते, प्रोबॅबिलिटी तरी तशी वाटते.
नॉर्मली 255 ची कॅन्डल आता 257 झालेले आहे. सो 255 ची कॅन्डल आणि 3 o'clock ची कॅन्डल थोडी व्होलेटाईल असते. जर का आपण बघायला गेलो तर ह्यावेळेस खूप सारे पोझिशन क्लोज होत असतात. सो 255 ची तरी एवढी जास्त व्होलेटाईल राहिलेली नाही. त्याच्या अगोदरची जी 250 ची होती ती कॅन्डल इनफॅक्ट थोडी जास्त व्होलेटाईल होती. परंतु ही कॅन्डल थोडी शांतच राहिलेली आहे अजूनपर्यंत तरी. अजून 2 मिनिट बाकी आहे. सो ही कॅन्डल आणि ह्याची पुढची कॅन्डल ही महत्वाची राहील आपला स्टॉप लॉस किंवा आपल्या झोनमध्ये प्रॉफिट झोनमध्ये येण्यासाठी. सो ज्या प्रकारे शांत ही कॅन्डल चाललेली आहे, शेवटचा 1 मिनिट आणि त्याच्यानंतर पुढची कॅन्डल कदाचित त्याच्यामध्ये जास्त व्होलॅटिलिटी येऊ शकते अशी शक्यता आहे. सो शेवटचा 1 मिनिट आपण डायरेक्टली लाईव्हच राहूया. मी पॉज करत नाही आणि लेट्स सी की हे शेवटचे 2 मिनिटं आणि त्याच्यानंतर पुढची कॅन्डल कशा प्रकारे मुवमेंट करते. हा लाईव्ह एक्सपिरियन्स जो आहे तो देखील आपल्याला मिळून जाईल. व्होलॅटिलिटी खूपच कमी झालेली आहे. इथे कॅन्डल स्पॉटमध्ये निगेटिव्ह जाते आहे, परंतु इथे ऑप्शन बायर भरभरून इथे बाईंग करत आहेत. या टायमिंगला 0-0 करणारे किंवा कमी कॅपिटलमध्ये ऑप्शन बाईंग करणारे बरेच जण येतात एका क्विक मुवमेंटसाठी. सो मार्केट दिवसभर सेलिंगमध्ये दिसत असल्यामुळे कदाचित इकडे एक अपमूव्ह मिळण्याची शक्यता वाटत असावी, म्हणून इथे बाईंग देखील होत असावी. शेवटचा 1 मिनिट बाकी आहे कॅन्डल क्लोज होण्यासाठी. आपण आपली हेज पोझिशन देखील क्लोज करण्यासाठी रेडी बसलेलो आहोत. जर काही स्पाइक आली तर आपण इमिडिएटली लगेच पोझिशन क्लोज करणार आहोत आपली. 182 पर्यंत आलेला आहे. 190 चा आपला स्टॉप लॉस आहे. पेशन्स टेस्टिंग ट्रेड हा झालेला आहे मित्रांनो, कारण की हा एंडिंगचा ट्रेड नॉर्मली मुवमेंटमुळे आपल्याला स्टॉप लॉस किंवा टार्गेट काहीतरी देऊन जातो इमिडिएटली. परंतु इथे अजूनही या व्होलटाईल कॅन्डल मध्ये देखील आपण अजूनही सस्टेन करत आहोत. ऑफकोर्स लॉस साईडला आहोत थोडा. 1800-1900 लॉस दिसत आहे, बट दॅट नंबर डझंट मॅटर. आपल्याला लॉस साईडला चाललेला आहे ट्रेड सध्या. शेवटचे 10 सेकंड आणि त्यानंतर 3 वाजताची कॅन्डल, मोस्ट व्होलटाईल कॅन्डल जी आपण म्हणू शकतो टुवर्ड्स दी एंड, ती आता येणार आहे. मी क्लोज पोझिशन साठी रेडी आहे. कॅन्डल फॉर्म झालेली आहे. स्पॉट मध्ये निगेटिव्ह पण इथे पॉझिटिव्ह ऑप्शन चार्ट मध्ये. सो इथे स्टॉप लॉस हिट होण्याची पॉसिबिलिटी जास्त बनत आहे. स्टॉप लॉस हिट झाला, येस हिट झालेला आहे. मार्केट अजून वर चाललेलं आहे. थोडं वर जाईपर्यंत मी थांबणार आणि लगेच हिट करणार आहे एक्झिटचा. एक्झिट डन. थोडस वर जाऊ दिलं मी, त्यानंतर एक्झिट हिट दाबलेलं आहे बटन. सी लुक ॲट दिस 3 वाजताचे कॅन्डलचा मुवमेंट. सो 3 वाजताचा बेनिफिट आपल्या डायरेक्शनने नाही गेला. ज्यांनी बाईंग केलेली होती त्यांना बऱ्यापैकी इथे साधारण एक 20 पॉईंटची कॅन्डल फॉर्म झालेली आहे. अजूनही फक्त 30-40 सेकंड झालेले आहेत. सो इथे आपला स्टॉप लॉस गेला, दॅट्स ओके, कम्प्लिटली फाईन. आता मे बी तुम्ही म्हणत असाल की आपला सेकंड ट्रेड प्रॉफिटेबल झालेला होता, तरी देखील आपण हा का रिस्क घेतला. 3,500च्या प्रॉफिटवर बसलेलो होतो आपण. सो मित्रांनो, प्रॉफिट किंवा लॉस हा आउटकम आहे आपल्या प्रोसेसचा, राईट. सो जर का ती प्रोसेस आपण फॉलो केली प्रॉपरली तर प्रॉफिट हा होणारच आहे. सो जर का हा ट्रेड आपला प्रॉफिटेबल झाला असता तर तुम्ही कदाचित तुमची मतं बदलली असती. परंतु ह्या ट्रेडमध्ये जरी आपला लॉस झाला असला तरी मी इथे पोझिशन दाखवतो. ठीक आहे. सो ही आपली पोझिशन आहे. 425 आपली हेच पोझिशन होती, त्यात प्रॉफिट झालेला आहे. 3481 हा एवढा लॉस झालेला आहे. सो बॅलन्स करून जर का बघितलं तर एक साधारण 3,000चा या पोझिशन मध्ये लॉस झालेला आहे. ओव्हरऑल जर का बघितलं आपण तर 421 प्रॉफिट मध्ये आहे. ऑफकोर्स हे अमाऊंट आय थिंक 300-350 रुपये तर आपले ब्रोकरेज अँड चार्जेस मध्ये जाईल. सो हार्डली 100 रुपीज फक्त बेनिफिट मिळेल आपल्याला ह्या ट्रेडमध्ये, विच इज इक्वल टू नन. सो आपण कॉस्ट टू कॉस्टच आज एंड केलेला आहे. हरकत नाही मित्रांनो, सगळे दिवस सारखे नसतात. 2 ट्रेड लॉस मध्ये गेले, एकच ट्रेड प्रॉफिट मध्ये आला, तरी देखील आपण कॉस्ट टू कॉस्ट एंड केलेला आहे बिकॉज ऑफ अवर रिस्क रिवॉर्ड रेशिओ, राईट. सो तुम्हाला जर का हे अशा प्रकारचे व्हिडिओज आणि हे अनालिसिस ड्युरिंग ट्रेड आपण जी सायकोलॉजी मेंटेन करतो आहोत ते आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या पुन्हा भेटूया आपल्या अजून एका लर्निंग लाईव्ह व्हिडिओ सेशन मध्ये. सो थँक्यू सो मच अँड हॅव अ ग्रेट डे अहेड. बाय बाय.